दातांमधील कीड आणि दातांच्या समस्या गायब करतील स्वयंपाकघरातील हे 4 पदार्थ. मंडळी, दात पिवळे होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात किडणे आणि पोकळी येणे या समस्यांनी बरेच जण त्रस्त आहेत. वैद्यकीय शास्त्र असे सुचवते की पोकळी आणि दात किडणे पूर्णपणे काढून टाकण्याआधी वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. असे अनेक प्रभावी घरगुती उपाय आहेत जे दात स्वच्छ ठेवू शकतात, हिरड्या मजबूत करू शकतात आणि पोकळी वाढण्यापासून रोखू शकतात. या समस्येवर उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत. तुमच्या स्वयंपाकघरात सापडलेल्या काही गोष्टी तुमच्या दाताच्या समस्या नक्कीच दूर करू शकतात. चला तर जाणून घेऊया. नंबर 1, लसूण. तुमच्या स्वयंपाकघरात असलेला लसूण जेवणाची चव तर वाढवतोच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. लसणाचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये चव वाढविण्यासाठी केला जातो. लसणात असलेले अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म हे उत्कृष्ट वेदनाशामक आहेत, ज्यामुळे दात दुखी आणि जंतांपासून आराम मिळतो. तुम्ही लसूण कच्चा चावूनही खाऊ शकता. 2, मीठ. मिठामुळे कोणत्याही पदार्थाची चव चांगली होऊ शकते किंवा बिघडू शकते. दात किडणं आणि दुखणं यावर उपचार करण्यासाठी मीठ पाणी हे समीकरण खूप उपयुक्त ठरू शकतं. यामुळे तोंडातील जीवाणूंपासून मुक्त राहतं आणि दातांमधला चिकटपणा देखील काढून टाकण्यात मदत होते. खारट पाणी तोंडातील आम्ल काढून टाकून तोंडाची pH पातळी सामान्य करू शकते. हे घरगुती उपाय आहेत. यानंतर दातदुखी कायम असेल आणि दात किडत असेल तर दंतवैद्याचा सल्ला नक्की घ्या. नंबर 3, लिंबू. लिंबाच्या सेवनाने दात किडण्याचा त्रास कमी होऊ शकतो. लिंबू व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत मानला जातो. यामध्ये असलेले ॲसिड जंतू मारून वेदना कमी करण्यास मदत करतात. लिंबाचा तुकडा तोंडात ठेवा आणि तो चावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा. यामुळे दात दुखण्यापासून तसेच किडीपासून आराम मिळू शकतो. नंबर 4, तुरटी. जर तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल आणि वेदनाशामक औषध खाऊन कंटाळा आला असेल आणि दातदुखी आणि सूज यापासून त्वरित आराम मिळवायचा असेल तर दातांवर तुरटी वापरा. तुरटी अशी घ्यावी जी साखरेच्या कँडीसारखी वाटावी आणि त्यात कोणतेही रसायन नसावे. एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात तुरटीचा एक मोठा तुकडा घाला. ते पाण्यात 1 मिनिट तसेच राहू द्या आणि 1 मिनिटानंतर चमच्याने हलवा. 1 मिनिटात पाण्याचा रंग दुधासारखा होईल. हे पाणी तोंडात घ्या आणि धुवा. तुम्हाला दातदुखीपासून त्वरित आराम मिळेल. लक्षात ठेवा की हे पाणी पिऊ नका, फक्त गुळण्या करा. तर मंडळी, हे होते दाताच्या किडीसाठी आणि दातांच्या समस्यांसाठी सोपे घरगुती उपाय. आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून आपण असे उपाय करू शकतो. तर मग नक्कीच हे उपाय करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.